सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, ठाकरे गट यांनी उमेदवार नसताना काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं म्हणत टीका केली। यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला असून यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना खडेबोल सुनावलेत। तर काँग्रेसने या संदर्भात ट्विट करत पार्थ पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। पार्थ यांच्या काँग्रेस संदर्भातील टीकेवर राजकीय गदारोळ। पार्थ यांना शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल। पार्थ पवार यांच्या विधानानंतर काँग्रेसची विखारी टीका। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या या अपघाताविषयी सातत्यानं संशय व्यक्त होत आहे। रोहित पवार यांनी हा मुद्दा सातत्यानं लावून धरलाय। खासदार पार्थ पवार यांनी हा मुद्दा लावून धरलाय। बारामती निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार उभा केलाय। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत होती, मात्र काँग्रेसनं उमेदवार उभा केल्यानं संतप्त झालेल्या पार्थ पवार यांनी हा काँग्रेसचा डाऊनफॉल असल्याचा दावा केला होता। त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवारांकडे परिपक्वता आहे की नाही माहिती नाही अशा शब्दात पार्थ यांची कान उघडणी केली होती। पार्थ पवार यांच्या विधानावर काँग्रेसनं विखारी टीका केली आहे। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं। स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करतात। यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं का असा प्रश्न काँग्रेसनं ट्विट करत उपस्थित केला। काँग्रेस हा संविधानाच्या चौकटीत काम करतोय। आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष जवळून पाहिलाय। शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत। अजित पवार आणि मी सुद्धा काँग्रेसच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। आज आपण मोकळा श्वास घेतोय ही काँग्रेस पक्षाची देण आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सुनावले। अन्य नेत्यांनीही पार्थ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे। आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे, ह्या देशाचे प्रधानमंत्री पासून सरपंचापर्यंत। त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही आणि कुठलाही पक्ष छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच। मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे। काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे। याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही। पार्थ बोलले की काँग्रेसचा डाऊनफॉल होईल, ज्या प्रकारे काँग्रेसने जी भूमिका घेतली उमेदवार देण्याची, ते वेळ सांगेल ना। त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही। पवार घराण्यातूनच पार्थ यांच्या विधानावर विरोधाचा सूर उमटत असल्यानं त्याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले। रोहित पवार यांनी कोणताही पक्ष कधी संपत नसल्याचं सांगत पार्थ यांची प्रतिक्रिया योग्य नसल्याचं सांगितलंय। काल पार्थनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो। सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच। आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल। स्टेटमेंट योग्य नव्हतंच। बारामतीच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना
ही निवडणूक बिनविरोध व्हावी याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. काँग्रेसला जनभावनेची कदर असेल तर ते सुनित्रा पवारांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतील आणि ही निवडणूक बिनविरोध करतील असं म्हटलंय. काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे, हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाविकास आघाडीतील शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा आहे. मात्र काँग्रेसनं उमेदवार दिलाय. यावर राजकीय आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. ही निवडणूक झाली तरी ती सर्वाधिक विक्रमी मतांनी जिंकण्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.